मंडळी, इथे आपण आता गावरान पद्धतीची भरली वांगी करणार आहे। त्यासाठी मी 4-5 वांगी कापून घेतली। त्यासाठी मसाला तयार करायचा आहे। खोबरं बारीक चकल्या करून घ्यायच्या, थोडेसे शेंगदाणे, आलं, लसूण, तिकडे थोडंसं तेल टाकून ते खोबरं थोडं परतवून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकून ते पण परतवून घ्यायचे। मसाला व्यवस्थित परतला की खाली काढून घ्यायचा ताटामध्ये, तो थंड होऊ द्यायचा। नंतर एक मिक्सरचं छोटं भांडं घेऊन त्यामध्ये बारीक करून घ्यायचा, थोडंसं जाडसर ठेवलं तरी चालेल। नंतर इथे आपण कढईत थोडंसं तेल टाकून ताटामध्ये आपण जे खोबरं काढलं आहे त्यामध्ये थोडंसं घरगुती काळा मसाला, लाल तिखट, हळद टाकायचे आहे, थोडंसं मीठ साईडला ठेवायचं आहे। तर मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। नंतर वांग्यामध्ये थोडं थोडं मीठ भरून त्यामध्ये तो मसाला पण टाकून घ्यायचा आणि लगेच बारीक गॅस करून कढईमध्ये तेल टाकून ते कढईत परतवून घ्यायचं। सर्व वांगी टाकली की मसाला पण टाकून घ्यायचा, व्यवस्थित परतवून घ्यायचं। त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण पाणी त्या भाजीत टाकायचं आहे।